पहिले 2 श्लोक वाचूया, माझ्या नंतर वाचा. श्री भगवान उवाच. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति. भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. इकडे कृष्ण म्हणतो तत्प्रसादात, म्हणजे तू सतत भगवंताशी जोडलेला राहा. भगवंत तुझ्या हृदयातच आहे. त्या भगवंताचा प्रसाद म्हणजे कृपा. आपण प्रसाद म्हणजे हातात मिळणारा म्हणतो ना, पण एरवी मी देवाला साध घालतो, तो प्रतिसाद देतो आणि या साध आणि प्रतिसादातून प्रसाद निर्माण होतो. प्रसाद या शब्दाचा आणखी नाही काय. गोव्यात प्रासादिक भजन मंडळी, प्रासादिक नाट्य मंडळी, प्रासादिक म्हणजे इतकं सहज की ते कळणारही नाही कोणाला. एक उदाहरण दिलेलं आहे तुलसीदासाने की नदी वाहती आहे, नदीच्या काठी झाड आहे. फार सुंदर उदाहरण आहे. प्रसाद म्हणजे काय? तत्प्रसादात सांगतो, तो आतला जो देव आहे त्याची कृपा झाली तर पराम शांती स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. मग पराशांती मिळेल तुला आणि शाश्वत स्थान म्हणजे मुक्त होशील. तो तत्प्रसादात, तत् म्हणजे तो परमेश्वर, तो कुठला? हृदयातला. हे लक्षात ठेवा. तर नदी वाहते, नदीच्या काठी झाड आहे, झाडांना फुलं आलेली आहेत, वाऱ्याची झुळूक वाहते. वाऱ्याची झुळूक आल्यानंतर वारा वाहतोय, वारा वाहतोय तर एक फूल पडतं. वाऱ्यालाही कळत नाही आपल्यामुळे फूल पडलंय, फुलालाही कळत नाही की आपण पडलोय, कारण नदी वाहते, नदीवर अलगद पडतं. झाडाला इतकी फुलं आहेत की आपल्यातलं एक फूल पडलं हे झाडालाही कळत नाही, आणि फुलाला हेही कळत नाही की ती नदी शेवटी सागराला जाऊन मिळते, ते फुलही सागराला जाऊन मिळतं. हा प्रसाद आहे. कुणाला काही कळतच नाही. सूर्य प्रकाशतो, त्याचं ते कार्यच आहे. त्याच्या उष्णतेमुळे समुद्राची वाफ होते, समुद्राला कळत नाही, वाफेला कळत नाही. वाफ वर जाते, ढग बनतात, वाऱ्याबरोबर ढग जातात, ढगाला कळत नाही. योग्य परिस्थिती निर्माण झाली की शेवटच्या थेंबापर्यंत ढग बरसतात, पाऊस पडतो, त्यांनाही कळत नाही. हे जे सहज आहे ते फार सहज शब्द, सहज हा संस्कृतमधला ज म्हणजे जन्मलेला. आता लक्षात घ्या की ज्ञानेश्वर ज्या वेळेला ह्या ह्याच्यावर सांगतात की तत्र तिष्ठामी नारद, जिथे नाम चालू आहे, जिथे भजन चालू आहे, जिथे गायन चालू आहे, जिथे माझ्या नावे नर्तन नृत्य चालू आहे, तिथे मी असतोच असतो. कमरेवर हात ठेवून त्या विटेवर अवघडत पण शांतपणे मी तिष्ठत उभा असतो 28 युग. हे त्यांनी सांगितलं. म्हणून सांगितलं पंढरपूर म्हणजे काय? तिकीट काढून एसटीनं वगैरे जायचं गाव आहे का ते? जिओग्राफीच्या मॅपवरचं नाही आहे. विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. हे जे नामानी होतो नामाचा गजर, दिंड्या पताकांचा भार, निवृत्ती ज्ञान, हे आहे ना, हे पंढरी आहे. पंढरपूर गाव नाही आहे. पंढरपूरचं वर्णन करणारं एक सुंदर अभंग नामदेवांनी रचलेला आहे. आधी होती पंढरी मग रचिली वैकुंठ नगरी. कल्पना करा, पंढरी आधी होती, आधी होती चंद्रभागा, मग झाल्या गोदा गंगा. गोदा गंगा नंतरची आहे, चंद्रभागा आधीची आहे, वैकुंठ नगरी नंतरची आहे, पंढरी आधीची आहे. आणि सुदर्शन चक्रावरी पंढरी. काय सुंदर आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून सगळ्या विश्वाचा नाश झाला तरी पंढरीचा नाश होणार नाही, कारण पंढरी ही सुदर्शन चक्रावर स्थापन झालेली आहे. हे सुदर्शन चक्राचा काय प्रभाव आहे? आपण म्हणतो मारतात, नाही. आपल्याला हा सूर्य आणि हा जयाद्रथ, त्यावेळेला सुदर्शन चक्राने सूर्याला झाकून ठेवलेलं आहे, कुणी? कृष्णाने. तोही एक प्रभाव आहे. पण एक सुंदर तुम्हाला सांगतो प्रसंग. अर्जुनाला नेहमी वाटतं की आपल्यासारखा धनुर्वीर किंवा धनुर्धारी कोणीही नाही आहे. एकदा कृष्ण वगैरे जात असतो, कृष्णाच्या लक्षात आलं याला अहंकार झालेला आहे आणि हा अहंकार घातक ठरणार आहे. दुसरा हनुमान, माझ्या इतका बलवान कोणी नाही आणि माझ्या इतका रामनामाचा भक्त कोणी नाही, त्याला अहंकार झालेला आहे. त्याचा जर पुढे युद्धात उपयोग करून घ्यायचा असेल तर हा अहंकार नडेल. म्हणून कृष्णाने एक लीला केली, एक सहज घटना घडवली.
हनुमान होता तिथे, हनुमानालाही बोलवलं. अर्जुनाला सांगितलं की तुझं सगळं धनुर्धारीचं कौशल्य वापरून बाणांचा एक पूल तयार कर. अर्जुनाने भक्कम पूल तयार केला आणि हनुमंताला सांगितलं हा पूल तू मोडून दाखव. हनुमाने नुसता पाय ठेवला आणि तो पूल कोसळला. हनुमानाला वाटलं आपण काय, अर्जुनाने बांधलेला बाणांचा पूल आपण नुसता पाय ठेवला, उभंही राहिलेलो नाही आहे, तर तो पूल कोसळला. अर्जुनाला वाटलं असं कसं झालं. अर्जुनाला सांगितलं पुन्हा तो पूल बांध. अर्जुनाने पुन्हा पूल बांधला आणि नंतर हनुमंताला सांगितलं. हनुमान हसून पाय ठेवतो, पूल मोडला नाही. हनुमान दुसरा पाय ठेवतो, पूल मोडला नाही. हनुमान उभा राहतो, पूल मोडला नाही. हनुमान उंच उंच उडून त्या पुलावर करतो, पूल मोडला नाही. हनुमान म्हणाला असं कसं झालं. अर्जुनालाही आश्चर्य वाटलं. मग त्यांनी सांगितलं गो डाऊन टू युअर नीज, तुम्ही गुडघ्यावर जाऊन बघा काय प्रकार आहे. त्या पुलाच्या खाली कृष्णाने आपलं सुदर्शन चक्र ठेवलेलं होतं. पहिल्या वेळेला अर्जुनाने बांधलेला पूल होता, अर्जुनाचा अहंकार होता, तो पूल मोडला. अहंकार कोणाला, याला हनुमंताला झाला की मी सहज पूल मोडला. पण त्या पुलाखाली जर सुदर्शन चक्र असेल तर तो पूल अभेद्य, तो मोडता येत नाही. सुदर्शन चक्राचा प्रभाव आहे. म्हणून सुदर्शन चक्रावरी पंढरी, म्हणून सगळ्या विश्वाचा नाश झाला तरी पंढरी उरणार आहे. आणि पंढरी म्हणजे विठ्ठल विठ्ठल गजरी. आणि विठ्ठल विठ्ठल आणि ओंकारमध्ये काय फरक आहे. ओम उरणारच आहे. ओम आधी होता, ओम आत्ता आहे. नाश झाला तरी ओम असणारच आहे. आपण सगळेजण म्हणतो काय, अथर्व शीर्ष सर्वम जगदिदम त्वत्तो जायते, हे गणपती सगळं जग नाही विश्व तुझ्यातून निर्माण झालं. पहिली अवस्था उत्पत्ती. सर्वम जगदिदम त्वत्तस्तिष्ठती, तिष्ठती हे उत्पत्ती स्थिती तुझ्यातच आहे गणपती. सर्वम जगदिदम त्वयी लयमेष्यती, सगळ्या जगाचा नाशही तुझ्यातच होणार आहे गणेशा. पण सर्वम जगदिदम त्वयी प्रत्ययती, या सगळ्या जगाचा, जगातल्या माणसांचा किंवा अचर म्हणजे निर्जीव अशा अचेतन सगळ्यांचा अनुभव प्रत्यय तू मला देतोस. ही चौथी अवस्था आहे. म्हणून गणेशाच्या उपासनेची तिथी चतुर्थी आहे. बाकी गणेशाचं सगळं ऑड आहे. 1 दिवसाचा गणपती, 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 11 दिवसाचा, 21 दिवसांचा. गणपतीला 21 दुर्वांची, 21 मोदक, 21च्या पटीत, 21 संकष्टी करा, हे 21 ऑड आहे. ऑड म्हणजे संकट. आणि संकटांचा धीश अधीश कोण, गणेश, गणाधीश. आणि म्हणून ऑडेश हे गणेशाचं इंग्लिश नाव होईल. ऑड असलेल्या, कारण ऑड म्हणजे संकट. इंग्लिशमध्ये आपण सहज बोलून जातो. अगेन्स्ट ऑल ऑड्स ही अचीव्ड हिज एम इन लाईफ. अगेन्स्ट ऑल ऑड्स, सगळ्या संकटांचा सामना करून त्याने आपलं स्वप्न साकार केलं. ऑड म्हणजे संकट, त्याला विषम म्हणतात. आणि विषम संख्या, ऑड नंबर्स हे 1 3 5 7. मग इतकं सगळं आहे तर गणेशाच्या उपासनेची तिथी तृतीया का नाही, पंचमी का नाही, एकादशी का नाही, चतुर्थी का, हे उत्तर आहे. त्वम गुणत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः आणि त्वम देहत्रयातीतः. त्रयी म्हणजे 3. त्या 3 अवस्थांच्या पलीकडे गणेशा तू आहेस. आणि त्या 3 अवस्थांचा स्वामी तू आहेस, त्यांचा नियंत्रण करणारा तू आहेस. म्हणून तुझ्या उपासनेची तिथी चतुर्थी. या मुलं प्रश्न विचारतात, सगळंच ऑड आहे तर मग संकष्टी चतुर्थीला कशाला, पंचमीला का नाही. चांगला प्रश्न आहे हा, लॉजिकल प्रश्न आहे. उत्तर या अथर्व शीर्षात आहे. सगळ्या 3 अवस्थांच्या पलीकडे. आणि 3 अवस्थांना उत्पत्ती स्थिती लय अवघड नावं कशाला देता. आरंभ मध्य अंत. मी आंघोळ करतोय, आंघोळीचा आरंभ, आंघोळीचा मध्य, आंघोळीचा अंत गणेश आहे. हे पुढे सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. साधा श्वास घेतो, श्वासाचा आरंभ, श्वास टिकला, मध्य, श्वास सोडला, अंत. श्वासाला सुद्धा जर 3 अवस्था आहे, त्या 3 अवस्थांचा अधिपती कोण आहे, अध्यक्ष कोण आहे, स्वामी कोण आहे, तर देव आहे किंवा ती शक्ती आहे. दुर्गा म्हणा, काही लक्ष्मी म्हणा, पार्वती म्हणा, काही म्हणा, ती शक्ती आहे सगळ्यांच्या पलीकडे. आणि म्हणून ती चौथी अवस्था आहे, त्याला तुरीय किंवा चतुर्थ अवस्था, ट्रान्स म्हणजे समाधी म्हणतात. संतांचं मगाशी तुम्हाला सांगितलं, संत सद्गुरू मन आणि मत बदलतात, वाल्याचा वाल्मिकी करतात. देव मारून टाकेल, वाल्याला सांगेल बंद करे हे, नाही तर मी तुला ठार मारेल. देवाला एवढंच माहीत आहे, कारण त्याचं अवताराचं कार्यच ते आहे. परित्राणाय साधूना विनाशायचं दुष्कृता, तो नष्टच करणार आहे. एक बारकावा लक्षात घ्या, संत जे असतात ते इतके सौम्य असतात.
संतांच्या वचनांना आप्तवचन म्हणतात. ऋषींच्या वचनांना ऋतम वचमी, संतांच्या वचनांना सत्यम वचमी म्हणतो ना आपण. ऋतम वचमी म्हणजे निरपवाद सत्य. इट इज रियालिटी विदाउट एक्सेप्शन. मॅन इज मॉर्टल. जे जन्मलंय ते मरणारच आहे, वर टाकलेलं खाली पडणारच आहे, हे नियम आहेत. फायर बर्न्स. एक उजवा आहे आणि त्याच्यावर लहान मुलाचा पाय पडला तरी अग्नी विचार करणार नाही आहे की हे बाळ आहे म्हणून, भाजणारच. अंधळ्या माणसाचा पाय पडला तरी भाजणारच. हे निरपवाद सत्य, त्याला ऋतम वचमी म्हणलं. ऋषींचं ऋत आहे, संतांचं सत्य आहे. सत्य कसं आहे? कल्याण करणारं सत्य आहे. एक तरुण माणसाला जर कॅन्सर झाला तर त्याच्या आजीला सांगतात काही झालेलं नाही आहे, काही दिवस त्याला राहावं लागेल पण तो घरी येईल. आईला सांगतात की जरा अवघड आहे रोग, पण आम्हाला त्याचं आता डायग्नोसिस झालेलं आहे, आम्ही ट्रीटमेंट सुरू करतो. पत्नीला सांगतात की काही दिवस राहावं लागेल त्याला हॉस्पिटलमध्ये, तू मनाची तयारी कर. जो भाऊ असतो त्याला सांगतात त्याला कॅन्सर झालेला आहे आणि जास्तीत जास्त 1 वर्ष जगेल. आता हे सत्यच आहे डॉक्टरनी सांगितलेलं. आजीला जर सांगितलं असतं की ह्याला कॅन्सर झाला, हा 1 वर्षात मरणार आहे, आजी शॉक घेऊन मरेल. म्हणून आजीला सांगितलेलं आहे त्याला रोग झालेला आहे, हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल. आईला सांगितलेलं आहे रोगाचं निदान झालेलं आहे म्हणजे डायग्नोसिस, आम्ही त्याला बरं करू. पत्नीला सांगितलेलं आहे की काही बरेच दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल, तू मनाची तयारी कर. प्रत्येकाला हे डॉक्टरनी सांगितलेलं आहे. ते असत्य नाही आहे, ते सत्य आहे. कारण सत्य आणि कल्याण एकत्र आलं की संतांचं सत्य बनतं. म्हणून सत्यम वचमी ऋतम वचमी. मी खरं ते सांगतो, निरपवाद सुद्धा सांगतो की सगळीकडे भरून राहिलं. त्वम साक्षात आत्मा असी नित्यम, त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम. हे गणेशाचं वर्णन आहे ना, बरोबर? विचार करा तुम्ही. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे? तमेव शरण. मला हे तमेव शब्द खूप आवडतो. तम एव. तर आपल्या देवालाच शरण जा. बाहेरच्या देवांची पूजा कर, काही हरकत नाही. शरणागती म्हणतात, जो शेवटचा श्लोक आपण वाचणार आहोत. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. ही शरणागती आहे. ती तेव्हाच शक्य आहे ज्या वेळेला आतल्या देवाला मी शरण जाईल. नाही तर होतं काय माहीत आहे ना, आपण हल्ली सगळेजण म्हणतात हनुमान चालिसा, आणि हनुमान चालिसाची जी भूत पिशाच निकटन ही आवई आपण म्हणतो वगैरे. रात्री 12ला जर दारावर टकटक झाली तर नवरा बायकोला म्हणतो बघ कोण आहे. ती म्हणाली तुम्ही बघा ना. मग हा म्हणत जातो थरथरच्या आवाजात भूत पिशाच निकटन ही आवय. आणि अरे कसली हनुमान चालिसा, भीमरूपी महारुद्रा म्हणायचं. पण अनपेक्षित कुणी आलं तर थरथर राम 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 राम. हे चूक आहे, हे दुबळी करणारी उपासना आहे, ही उपासनाच नाही आहे. म्हणून तमेव शरणम गच्छ. आतल्या देवाला जितका शरण जाशील तिथला आतला देव म्हणजे तू भक्कम व्हाल, सामर्थ्यवान, आत्मविश्वास पूर्ण व्हाल. हे महत्त्वाचं आहे. तर सर्व भावेन भारत शरणम गच्छ सांगितलं. शरणागती हे गीतेतलं एक फार अंतिम असं तत्व सांगितलं आहे. शरणागती केव्हा शक्य आहे? इगो पूर्ण गेला, टोटल लॉस ऑफ इगो. पूर्णपणे माझा अहम गेल्याशिवाय मी त्याला शरण जाणार नाही. आणि अहम जातो कोणाचा? संतांचा. अहम नसतो त्यांना. खरंच तुम्हाला सांगतो, ऋषींना एक वेळ अहंकार असेल, याज्ञवल्क्य वगैरे ऋषी, किती अहंकार. त्या अहंकारातून नवीन ज्ञान निर्माण होतं. पण अहंकार उरतोच ना, ज्याला इंटेलेक्च्युअल ॲरोगन्स आपण म्हणतो, की बुद्धिमान आहेत पण अहंकार आहे, दुसऱ्याचा अपमान करतात. कोण करणार आहे? संत केवढे बुद्धिमान असतात. तो अंतिम तत्व आणि अंतिम सत्य त्यांना मिळालेलं असतं. पण अगदी नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. अगदी जो सगळ्यांना नमस्कार करतो तोच भक्तियोग निश्चित. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ज्ञानेश्वर म्हणतात नम्र झाला भूता. प्रत्येक कुत्र्याला सुद्धा नम्र व्हा. आपल्या गोव्यातला एक चांगला गायक आहे, त्यांनी दत्तगुरूंची बरीचशी म्हणलेली आहेत. मला कर्तव्य म्हणून सांगावं असं ते वाक्य. परवा तो सहज म्हणून गेला. मी खूप विचार करेल आणि लगेच तसं वागायला. रस्त्यावरच्या कुत्र्याचा हक्क आहे, तुम्ही त्याला विचारलं पाहिजे. आपण कुत्री म्हणजे फक्त निगेटिव्ह त्रास आहे, ते खरंच आहे की. पण सहज गाडीतून काय बरं आहे नाही बाबा चाल बरं असं अरे विचारा त्याला. त्याचा तो हक्क आहे, त्याच्यात नाही आहे. दत्ताच्या 4 कुत्रे आहेत, मग त्याला आम्ही ऋग्वेद वगैरे सिम्बॉलिझम केला. पण रस्त्यातलं कुत्रं, त्याच्यात विष्णू नाही आहे, त्याच्यात भगवान नाही आहे, त्याच्यात शक्ती नाही आहे. आहे, विचार करा तुम्ही. आणि म्हणून त्याचाही अधिकार आहे, तुम्ही त्याच्याकडे बघितलं पाहिजे, तुम्ही त्याच्याशी बोललं पाहिजे, त्याला विचारलं पाहिजे. स्पर्श करू नका ना.
पण बोला ना, त्या खांबांना सुद्धा अरे काय रे सुंदर तो सावरून धरलायस हे मंडप हे छत, बोला. या बोलण्यामुळे आपण इतके नम्र होतो. शरणागतीची तयारी आहे ती. खरंच अगदी सगळ्यांशी प्रेमानं बोलूया, सगळ्यांशी प्रेमानं वागूया आणि शक्य असेल त्या सगळ्यांची सेवा करूया. लक्षात घ्या. म्हणून तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, म्हणजे हे भरत वंशातल्या श्रेष्ठ अर्जुना. भारत देश नाही आहे. काल सांगितलं भरत, 3 भरत. जड भरत आहे, रामाचा भरत आहे आणि शकुंतला आणि यांचा भरत आहे. एक पराक्रमी भरत आहे म्हणजे कर्मयोगी, एक रामाचा भक्त आहे भक्तियोगी, आणि जड भरत आहे तो ज्ञानयोगी आहे भागवतातला. हे लक्षात घ्या. या भरताच्या वंशातले आपण आहोत भारत. तत्प्रसादान पराम शांतीम, परा शांती, शांतीची पराकाष्ठा म्हणजे शांतीचं शेवटचं टोक जर काय असेल तर तत्प्रसादान. तत् कोण? आतला परमेश्वर. त्याला शरण जा. त्या शरणागतीतून आणि स्वतःला शरण जायचं म्हणजे काय? स्वतःच्या मर्यादांची जाणीव. आपण लक्षात ठेवा, 9व्या दिवशी ज्यावेळेला महिषासुराला ती मारते, त्याच्यानंतर दसऱ्याला विजय आपण म्हणतो ना विजयादशमी, आणि सीमोल्लंघन करतो. कुठल्या सीमांचं करायचं उल्लंघन? म्हणजे माझ्या शेजाऱ्याच्या ह्याच्यात कंपाऊंड बांधायचं सीमोल्लंघन? काही काय आहे? माझ्या ज्या सीमा आहेत, माझ्या ज्या मर्यादा आहेत, एक मर्यादा मी तुम्हाला सांगतो ना, आपल्या सगळ्यांचा एक कॉमन फॅक्टर आहे. आपल्या सगळ्यांचा म्हणतोय, वाईट वाटून घेऊ नका. मला सुद्धा आळसासारखा आपला मित्र नाही आहे दुसरा. म्हणून सकाळी 4 वाजता उठायला मला जमत नाही, ही माझी सीमा आहे. 9 दिवस नवरात्रात मी त्या शक्तीची पूजा केली. नुसतं मखर वगैरे नाही हलवलं. ती पूजा नाही, ते एक्सप्रेशन आहे पूजेचं. खरी पूजा मी आणि ती यांच्यातला परफेक्ट डायलॉग, हार्मनी, आपण म्हणतो ना सिंक्रनायझेशन किंवा सिम्फनी, मेलडी. संवाद म्हणजे संगीत आहे हो. मी आणि परमेश्वराच्यात संगीत निर्माण झालं पाहिजे. या संगीतातून ध्यानाचा मार्ग जातो. या संगीतातून आपण म्हणतो ना एकत्वाचा, अद्वैताचा मार्ग जातो. संगीतच नाही तर काय. आपण कुटुंबातला डायलॉग, संवाद गमावलाय, म्हणून कुटुंबातलं संगीत गेलेलं आहे. बघा, पूर्वीची कुटुंब संगीतमय होती. प्रेमाचे, सौहार्दाचे, हार्ट टू हार्ट संबंध होते. आज आपलं सगळं ट्रान्झॅक्शनल आणि एक्सचेंज. तू केलंस म्हणून मी केलं. काल तू माझी बादली घेतलीस, आज मी तुझी घेतली. हे माझं तुझं, तुझं माझं करत कुठे संगीत? संगीत जीवनातलं मिळवलं पाहिजे. त्याच्यासाठी संवादी स्वर म्हणतो ना, एक फार संगीत जाणणारे असाल, एक फार सुंदर उत्तर दिलं आहे. लता मंगेशकरांनी एकाला विचारलं, जो चांगला कलाकार पण आता गरिबी आलेली आहे आणि तो निवृत्त झालेला आहे, याच्यात कसं चाललंय? तिने सहज विचारलं विथ कन्सर्न, कसं चाललंय? राग भूप गातोय. तिने पर्स उघडली, पर्समध्ये जेवढ्या नोटा होत्या तेवढ्या सगळ्या त्याला दिला. बघ यातून काय होतं ते. काय संबंध आहे तुम्हाला वाटेल? संगीताचं ज्याला ज्ञान आहे त्याच्यात भूप राग म्हणजे म आणि नी वर्ज, मनी नाही आहे. तोच म्हणतो ना की कसं चाललंय जेवण. म आणि नी नसलेला भूप राग गातोय, मनी नाही आहे. तिला ते बरोबर कळलं. तिने होत्या तेवढ्या सगळ्या नोटा दिल्या आणि बघ या क्षणी मी हीच मदत करू शकते. लक्षात आहे, संवाद आहे. संवादातून संगीत, संगीतातून सौहार्द म्हणजे हार्ट टू हार्ट लव्ह. हार्ट हा शब्द हार्ड वरून आलेला आहे. हार्दिक अभिनंदन आपण जे म्हणतो ना, हार्ट हार्ड, हार्ड म्हणजे आत आहे ते. पुढे बघा, तत्प्रसादन शांतीम स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम, शाश्वत स्थान. मग अशी तुम्हाला सांगितलं ना ॲड्रेसेस, त्यातला एक ॲड्रेस मुद्दामून सांगितला नाही. हा आजचा शेवटचा मुद्दा आहे. शाश्वत म्हणजे इटर्नल, परमनंट रेसिडेन्स वैकुंठ आहे. नंतरचे निरनिराळे कुठले रेसिडेन्स आहेत? योग्यांचे हृदय आहे, मी सूर्यात आहे सांगितलं. मी निरनिराळ्या ठिकाणी असेन. मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद, हा माझा एका अर्थी परमनंट, माझा इटर्नल ॲड्रेस कोण आहे? इटर्नल ॲड्रेस ईश्वर सर्वभूतानां हृदय. माझं हृदय, आणि हा हृदय म्हणजे शरीराचा भाग नाही. ज्यावेळेला हार्ट ट्रान्सप्लांट गेल्या शतकात केलं, हार्ट ट्रान्सप्लांट, त्यावेळेला लोकांनी कविता केल्या आणि लोकांनी हे लिहिले की एखाद्या साधूचं हार्ट जर सैतानाला दिलं तर सैतान साधूसारखा वागायला लागला. बरोबर आहे. आणि उलटं जर केलं तर उलटं झालं ना. सैतानाचं हार्ट ट्रान्सप्लांट केलं आणि साधूला दिलं तर साधू सैतानासारखा वागायला लागला. ही कविता होती होई फक्त. हार्टचा काय संबंध आहे? सगळा संबंध ब्रेनचा आहे. ब्रेन ट्रान्सप्लांट झालं की व्यक्ती बदलते.
हे अगदी लक्षात ठेवा. ब्रेनचा जर ब्रेन म्हणजे माझी मेमरी, ब्रेन म्हणजे माझी बुद्धी, ब्रेन म्हणजे माझी विचारशक्ती, ब्रेन म्हणजे माझी कल्पनाशक्ती, आणि ब्रेन म्हणजे माझी सृजनशीलता, नवनिर्माण क्षमता. हे ब्रेन आहे. मेमरी लक्षात ठेवा. मेमरी जर मला तुमची मिळाली तर मी तुम्हीच झालो. ती व्यक्तीच बदलली मेमरीमुळे. म्हणून ब्रेन म्हणजे मी आहे. पण ब्रेन म्हणजे काय? एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतो. आपण रामरक्षा वगैरे स्तोत्र म्हणतो. शिरो मे राघव पातू भालम दशरथात्मजा पुत्र दशरथ. हे सगळं एकच घ्या ना. शिरो मे राघव पातू, रामा माझ्या डोक्याचं रक्षण कर. हे बिनडोक ट्रान्सलेशन आहे. खरंच तुम्हाला डोक्याचं रक्षण कर. ह्याचं रक्षण करणार आहे का? केसांचं नाही. म्हातारपणी केस कुठे आहेत? आतल्या कट्टीचं रक्षण करणार नाही. मग आतल्या ब्रेनचं रक्षण करणार नाही. हो, ब्रेन इज पार्ट ऑफ द बॉडी. ज्यावेळेला प्रेत ठेवतात ना चितेवर, त्यावेळेला पहिल्यांदा केस जळतात, नंतर कातच जळ लागतं, आणि लोणी जसं अग्नीवर ठेवल्यानंतर वितळतं, ब्रेन वितळून जातो. कुठला ब्रेन धरून बसलाय? ब्रेनच्या ज्या फॅकल्टीज आहेत, शक्ती आहेत ना, त्याचं रक्षण कर रामा. आज काय झालं? ब्रेन प्रत्येकाला आहे, पण 40 नंतर विस्मरण. एक आपल्याला नेहमीच उदाहरण. बऱ्याच वेळेला आपण फ्रीज उघडतो, कशासाठी उघडलाय हेच विसरतो, आणि मुलगा सांगतो बाबा किती वेळ फ्रीज उघडा ठेवलाय. मला म्हणता ना तुम्ही, आम्ही विसरलोच आहे. बऱ्याच वेळा आपण नंबर फिरवतो आणि विचारतो काय बोला. तो म्हणतो तुम्ही फोन केलाय, तुम्ही बोललं पाहिजे. आपण विसरतो. हे जे विस्मरण आहे ना, ते आता लवकर लवकर सुरू झालेलं आहे. पण हे विस्मरण ही ब्रेनची शक्ती आहे. रामा माझ्या स्मरणाचं रक्षण कर, विस्मरणापासून माझं रक्षण कर. आता पहिल्यांदा आपण म्हणतो आय स्टार्ट फॉरगेटिंग, नंतर त्याला मोठे शब्द आपल्याला माहीत असतात, डिमेन्शिया, आणि अगदी शेवटी म्हणजे अल्झायमर्स. अल्झायमर्स म्हणजे तो माणूस मेलाच ना. आज अमेरिकेतले जेवढे प्रेसिडेंट्स जिवंत आहेत हे लक्षात घ्या. 5-6 प्रेसिडेंट्स अमेरिकेचे जिवंत आहेत, त्यातल्या 2-3 अल्झायमर्स झालेलं आहे. ज्यावेळेला त्या प्रेसिडेंट्सचं गॅदरिंग असतं, मुद्दामून बघा, गुगलवर तुम्हाला बघायला मिळेल, त्यावेळेला त्यांची पत्नी किंवा कोणीतरी आणते आणि ते हां हां हां, त्यांना आपण माणूस आहे माहीत नाही, त्याला माझी पत्नी आहे आठवत नाही. इतकं काय त्यांना आपण अमेरिकेचे प्रेसिडेंट, अमेरिकेचा टफेस्ट अँड रफेस्ट प्रेसिडेंट म्हणजे रोनाल्ड रिगन, तो हॉलिवूडमध्ये नट काम कशा करायचा ते घालायचं एक टोपी, काऊबॉय फॉर अ फ्यू डॉलर्स मोर, याच्यासारखे सिनेमे, डिशाव डिशाव शूट शूट. अभिनय कुठे लागतो त्याला? अमेरिकेचा राष्ट्रपती झाला. आज अल्झायमर झालेला आहे. त्याला ज्यावेळेला आणलं जातं त्याला काही माहीत नसतं. आपण माणूस आहोत, आपण जिवंत आहोत. ती त्याला सांगते तुम्ही युअर प्रेसिडेंट ऑफ इंडिया, दिस इज द गॅदरिंग ऑफ प्रेसिडेंट. हां 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 असंच करत असतो. ह्याच्यापासून रक्षण कर रामा, शिरोमे राघव पाहतो. नाहीतर टेक्नॉलॉजीने केलेलंच आहे. आता हे केस आहेत, चला हा शॅम्पू लावा, नंतर हे आहे. अहो ब्रेनचे ऑपरेशन्स नाही का करत आपण? ऑपरेशन्स करतात, तो देहाचा भाग झाला. शक्तीचं ऑपरेशन करता येत नाही. माझ्या मेमरीचं काय ऑपरेशन करणार आहे? माझ्या बुद्धीचं काय ऑपरेशन करणार आहे? नाही करता येत. ती खरी देवी आहे, तो खरा देव आहे. त्याचं रक्षण हे रामा कर. हा राम आहे कुठं? आत्माराम. हा देवळातला राम नाही, अयोध्येचाही राम नाही आहे. आत माझ्या राम आहे, आत्माराम. तो रक्षण करणार आहे माझ्या स्मृतीचं, माझ्या बुद्धीचं, आणि तो खरंच रक्षण करतो. कधी कधी आश्चर्य वाटतं, आपल्याला नको त्या गोष्टी आठवतात, एकदम आठवतात. ही मेमरी आली कुठून? हे आहे कुठेतरी, एकदम ते कनेक्शन जोडलं जातं. आणि हल्ली निराळा पहिल्यांदा तुमचा डिमेन्शियाची पहिली पायरी आहे ना, कुठला तरी एखादा पिरियड आठवतो. मग शाळेतले शिक्षक आठवतात, पण समोर असलेले माझे कलिग, मी शिक्षक जर असेल मी विसरतो. शाळेतले आठवतात, तो पिरियड मला आठवतो. म्हणजे इतकं सिलेक्टिव्ह बनतं, हे चूक आहे. माझी मेमरी इंटॅक्ट असली पाहिजे. काही नको ते डिटेल्स विसरलो तर चालेल ना, महत्त्वाच्या गोष्टी लक्षात राहायला पाहिजे. एवढं आपण वाचतो, एवढं पाहतो, एवढं ऐकतो, लक्षात काहीच राहत नाही. म्हणून रामाला प्रार्थना आहे, शिरोमे दृश्यव पाहतो, कानाचं वर्णन. हे सगळं, कान म्हणजे श्रुतीचं वर्णन आहे, डोळे म्हणजे दृष्टीचं वर्णन आहे. कशाचं? नाकाचं रक्षण करू. म्हणजे नाक चांगलं राख नाही. काल तुम्हाला सांगतो ना, रुद्रदेवता हा सगळ्यात लोकांचा आवडता मायकेल जॅक्सन काळा होता, किती गोरा झाला. केस त्याचे अत्यंत घाणेरडे होते. कशा त्या केसाच्या बटा ते हॅट घातल्यानंतर मायकेल जॅक्सन आठवा ना तुम्ही. त्याचं नाक होतं ना चाफे, एरवी बसलेलं नाक होतं. वडिलांना एवढा राग यायचा, दारू पिऊन यायचे आणि त्याचं नाक भिंतीवर आपटायचे. काय नाक तुझं, फ्लॅट नोज. त्याने किती सर्जरीज करून घेतल्या आणि इतकं सुंदर नाक होतं, पण ते नाक बसवायचा तो
जसे दात बसवतात ना आर्टिफिशियल, आणि ज्यावेळेला तो अचानक गेला त्यावेळेला त्याचं नाक सापडलं नाही. नाक कुठे ठेवलं होतं त्याने? बाथरूममध्ये विसरला का कुठे गेलं आणि काय केलं? विचार करा. एवढा श्रीमंत, जगातला एवढा लोकप्रिय, पण त्याचं सगळंच कृत्रिम होतं. मेकअप शब्दाचा अर्थ व्हॉट इज नॉट देअर इज मेड अप. मग का बघा ना, आहे ते लोकांना दाखवायला काय हरकत आहे? मी आहे काळा, आय एम ब्लॅक, आय एम ब्युटिफुल. बघा, ब्लॅक इज ब्युटिफुल म्हणून स्लोगन द्यावी लागली त्यांना. हा आतला राम आहे. या देवाशी जर मी प्रामाणिक राहिलो, या देवाला जर मी शरण गेलो, तर मला खरंच कशाची भीती नाही. याचा अर्थ मरणार नाही असं नाही. रामरक्षेतला एक श्लोक आहे, त्यातले 4 शब्द लक्षात ठेवा, ऐकायला फार बरं वाटतं. भर्जनम भवबीजानाम, अर्जनम सुखसंपदाम, तर्जनम यमदूतानाम, राम रामेति गर्जनम. रामाची गर्जना करा. शक्य असेल त्यावेळेला जोरात राम नाम घ्या, नाहीतर मनातल्या मनात घ्या. सतत श्वासावर राम नाम घ्या. मग काय होईल? यमदूतानाम तर्जनम. तर्जनम म्हणजे यमदूत घाबरतील. अरे हा इतका चांगला आहे, सतत नाम घेतोय आणि ह्याचा प्राण घ्यायचा आहे. तर्जनम म्हणजे माझी मृत्यूची भीती जाईल. तर्जनम यमदूतानाम म्हणजे मृत्यूची भीती जाईल. अर्जनम सुखसंपदा, मला सुख आणि संपत्ती मिळवायचे. आणि भर्जनम भवबीजानाम, भर्जन म्हणजे भाजा. ही सगळी प्रपंचातली जी आहेत ना, आपण जे म्हणतो कृष्णार्पणमस्तु, म्हणजे मी कृष्णाला अर्पण करून टाकलं. आता माझ्याकडे काहीच राहिलं नाही. प्रवचन कृष्णार्पणमस्तु, वाचन कृष्णार्पणमस्तु, अभ्यास कृष्णार्पणमस्तु, रिझल्ट कृष्णार्पणमस्तु. विनोबाने एका बाईची गोष्ट सांगितलेली आहे. ती गोष्ट फार छान आहे. तिला जात नाही, तिची विधवा घरी आली होती, संपूर्ण संयुक्त कुटुंब, आणि सगळं काम तिला करावं लागायचं. भागवत चालू आहे. कुणीतरी घरातलं जायचं, त्याला विचारलं आज काय सांगितलं पुराणिकांनी, आज त्या भागवतकारांनी काय सांगितलं, ऐकायचं. ती म्हणाली आज त्यांनी सगळ्या गुह्याती गुह्यांना राजविद्या राजगुह्य योग, 9वा अध्याय गीतेचा. काय राजविद्या सांगितल्या? पत्रम पुष्पम फलम तोयम, मला दुसरं काही लागत नाही. तो एक डोळ्यातलं पाणी पुरतं, मला बाहेरून पाणी सुद्धा आणायला नको. पण यो मे भक्त्या प्रयच्छती, भक्तीनं द्या, भक्तिभावानं द्या, मला तेवढं पुरतं. आणि दुसरं काय सांगितलं? हे राजविद्या राजगुह्य सिक्रेट काय? अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. हे LIC मुळे आपल्याला योगक्षेमम वहाम्यहम पाठ झालेला आहे. तुमचा योग आणि तुमचा क्षेम, योग म्हणजे मिळवलेलं आणि क्षेम म्हणजे मिळवलेलं टिकवायचं आहे. तू कशाला चिंता करतो? कायम मनात जोडलेला राहा. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जन पर्युपासते, जे करशील ती पूजा समजना. स्वयंपाक पूजा करते, अभ्यास पूजा करते, कपडे, तुम्ही कमी श्रमात जास्त चांगलं काम करा जर त्या कामावर तुमचं प्रेम असेल. हे सांगितलेलं आहे. आणि मग काय, मला जोडलेलाच आहे. सतत माझं काम म्हणजे प्रत्येक माझी पूजाच आहे. तुझा योगक्षेम मी वाहीन, हे सांगितलेलं आहे. अशी आश्वासनं गीतेत कितीतरी दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं आश्वासन शेवटी आहे, ते आपण शेवटच्या दिवशी किंवा उद्या बघणार आहोत. शेवटच्या दिवशी आणखी अर्जुनाचे 2 श्लोक बघणार आहोत. पण हे लक्षात घ्या की त्यांनी काय सांगितलेलं आहे? तमेव शरणम गच्छ सर्वभावी. तमेव म्हणजे हृदयातल्या परमेश्वराला. आणि हृदयात परमेश्वर आहे का? आहे. परमेश्वर नावाची शक्ती आहे. आतूनच मी डिमॉरलाइज होतो, म्हणजे माझा अवसान घात होतो, जसा अर्जुनाचा झाला होता. आतूनच. एक प्रसंग तुम्हाला सांगतो. एक मुलगा गणितात चांगला आहे, अभ्यास केलेला आहे, दुसऱ्या दिवशी परीक्षा आहे. आईला सांगतो मी बसणार नाही परीक्षेला, कारण आई विल गो ब्लँक इन द एक्झामिनेशन हॉल. हुशार मुलांना अशा प्रकारचं टेन्शन किंवा नर्वसनेस येतो. मी अभ्यास केला आई, पण मला परीक्षेत काही आठवणार नाही. गेल्या परीक्षेत मला 100% मार्क्स होते, आता मी नापास होईल, मी परीक्षेला जात नाही. वडील नाही, ही विधवा आहे, सिंगल मदर आपण ज्याला म्हणतो ती. आणि ती मुलाला म्हणते अरे अभ्यास केलेला आहेस, कितीही मार्क्स पडले तरी चालतील, परीक्षेला जा. तो कसाच जायला तयार नाही. ती त्याला रामकृष्णांकडे घेऊन येते. कलकत्त्याहून विवेकानंद आहेत शेजारी. रामकृष्ण म्हणतात ये. आईने माझ्याकडे का आणलं? आई तुम्हाला होली मॅन समजते, साधू. आई मला होली मॅन का समजते? कारण तुम्ही कालीमातेला शरण गेलेला, कालीमातेची तुम्ही बोलता, कालीमातेची तुमच्यावर कृपा आहे, म्हणून आई तुमच्याकडे येते, म्हणून मला तुमच्याकडे आणलेलं आहे. प्रॉब्लेम काय? मी गणिताच्या पेपरला बसणार नाही, कारण उद्या मला गणितच सुटणार नाही. इकडे विवेकानंदांना सांगितलं कालीमातेचा अंगारा आण.
अंगारा त्याच्या कपाळाला लावला, खांद्यावर असे केलं, जा बस परीक्षेला. गेले. विवेकानंद म्हणजे अंधश्रद्धा आहे. आता रामकृष्ण आणि विवेकानंदातला संवाद बघा. अंधश्रद्धा आहे. तू माझ्याकडे काय येतोस रे? ना यू आर अ रिअलाइज सोल, यू हॅव सीन गॉड. तुम्ही मला दाखवणार म्हणून म्हणजे मी श्रेष्ठ आहे ना रे? आय एम अ रिअलाइज सोल, साक्षात्कारी पुरुष. मग अंधश्रद्धा मी जर वाढवत असतो तर तुझ्यासारखा विवेकी माणूस मला शरण कसा येईल? माझ्यावर श्रद्धा कशी ठेवेल? उद्या बघ, दुसऱ्या दिवशी तो येतो, मुलगा आनंदात येतो आणि सांगतो ठाकूर. त्यांना ठाकूर म्हणायचे. 100% मार्क्स मिळते. विवेकानंदांकडे बघतात, मला माहीत आहे मी फक्त राख लावली होती त्याच्या कपाळात. दॅट ॲशेस, त्याला अंगारा म्हणतात. ती राख आणि मॅथमॅटिक्स याच्यात काही कॉज इफेक्ट नाही आहे. तो विज्ञानाचा माणूस ना. कॉज इफेक्ट एस्टॅब्लिश झालं नाही की अंधश्रद्धा. आला ना तो, कारण त्याचा माझ्यावर विश्वास आहे. त्याच्यातला आत्मविश्वास जागा करण्यासाठी मी त्याला अंगारा लावला, पाठीवर शाबासकी दिली, जा म्हणे. माझी शक्ती मी त्याला दिली. ट्रान्समिशन ऑफ शक्ती. शक्ती म्हणजे एनर्जी नाही, शक्ती म्हणजे पॉवर नाही, शक्ती म्हणजे शक्तीला शब्दच नाही आहे. शक्ती इज शक्ती. माझी शक्ती मी त्याला दिली. कालीचा अंगार हा ॲश्युरन्स होता. त्याचा आत्मविश्वास मी जागा केला की माझं गणित तयार आहे, उद्या मी परीक्षेला जाणार. हे कुठे अंधश्रद्धा आली? विवेकानंद म्हणजे कळलं मला. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामधली लाईन आहे ना, इज व्हेरी थिन. श्रद्धा सामर्थ्यवान बनवते, अंधश्रद्धा दुर्बल बनवते. हे लक्षात ठेव. हीच टेस्ट आहे. नाही तर देव आहे ही सुद्धा अंधश्रद्धा आहे की? कुठे देव दिसतो? नाही ना. पण देव आहे या कल्पनेने एखादा, तो बात्रा म्हणून होता ना, तो गेला कारगिलवर आणि तो मित्राला म्हणतो, अरे तुझं लग्न झालेलं आहे वगैरे, माझं काय, मला मुलं वगैरे नाही, मी जातो, मरणार आहे. मेला ना तो. श्रद्धा आहे, भक्ती आहे, देश सर्वोपरी. मग कारगिलवर वरती आहे ते गोळ्या मारतात, मी नक्कीच मरणार आहे, पण मी वर जात राहील, हे ना, ग्रेनेड वगैरे फेकून काही ना काही. आणि जिंकलं ना आपण कारगिल. जास्त 400 सैनिक आपल्याला गमवावे लागले. त्यांना मृत्यू दिसत होता किंवा तरी ते गेले, कारण देश सर्वोपरी. यू हॅव टू डाय सो दॅट वी माईट लिव्ह. हे लक्षात घ्या. तुम्ही तिथे जागे असता म्हणून आम्ही शांत झोपू शकतो, याचा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून आत्मविश्वास, आतल्या देवाला स्मरल्याशिवाय तुम्ही मृत्यूला सामोरं जाऊ शकणार नाही. एक प्रसंग सांगतो आणि थांबतो. 8वीतला मुलगा, ज्याचे वडील ओशनोग्राफीमध्ये सायंटिस्ट होते, म्हणाले एवढे माझे वडील सायन्स करतात, त्यांचं हार्टचं ऑपरेशन आहे. डॉक्टरनी 50% सांगितलेले आहेत. आता मी त्यांना म्हणतो 50% सांगितलेत ना, यशस्वी होईल, पण ते 50% अयशस्वी होईल ह्याच 50%वर अडून बसलेले आहेत. ते भयंकर घाबरलेले आहेत. काय करायचं? म्हणलं त्यांना एकच प्रश्न विचार. तुम्ही ज्यावेळेला जाल त्यावेळेला आजी आहे ती अंगारा लावेल, आई आहे ती तुमच्या कुलदेवतेचा हे बांधेल, बरोबर, कुठली तरी तुळशीपत्र वगैरे ठेवेल, निरनिराळ्या प्रकारची कवच ताईत बांधेल. हे सगळं त्यांना म्हणावं, हे सगळं घालून तुम्ही जर गेलात, किंवा तुम्ही घालून घेतलं नाही, पण मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला तुम्हाला प्रिपेअरिंग फॉर सर्जरी, हा दोरा काढणार आहेत, हे काढणार आहेत, हे पुसून टाकणार आहेत, आ करा, ते तुळशीचं पान काढून टाकणार आहेत, ऑन द ऑपरेशन टेबल यू आर टोटली नेकेड. त्यावेळेला कोण रक्षण करणार आहे तुमचं? आत असलेला परमेश्वर. पॉझिटिव्ह थिंकिंग. नाही, माझं यशस्वी होणार आहे 50% ना, मग ती ते 50% मी जगणार आहे, मी वाचणार आहे. ज्याला म्हणतात ना डेथ विश आहे, तसं लिव्ह टू म्हणजे विल टू लिव्ह आहे ना. मी जिवंत राहीन ही जागी ठेवा. मरेन 50% सांगितलेलं आहे असं बिलकुल करू नका. नाही तर काय होतं तुम्हाला माहीत आहे ना, एक माणूस एवढा घाबरला आहे सर्जरीला आणि त्याला तो स्ट्रेचर बॉय घेऊन निघाला ऑपरेशन थिएटरमध्ये. हे डॉक्टर कसे आहेत रे? तो म्हणतो 10तले 9 ऑपरेशन अयशस्वी होतात, पेशंट्स मरतात, 10तले 9. हा घाबरतो. घाबरू नका, आधीचे 9 ऑपरेशन अनसक्सेसफुल झालेली आहेत. हा काय धीर आहे का सांगा बरं? हा धीर आहे का? 10तले 9 पेशंट्स मरतात, तुम्ही घाबरू नका, आधीचे 9 ओळीनं मेलेले आहेत. हा काय तिथेच मरेल.
बाहेरून तुम्हाला कोणीच उठवणार नाही, बाहेरून नाही मिळणार. हा विषय उद्या जास्त डीप होणार आहे. आपण उद्या ह्याच्या पुढचे ऐकूया. आणि शेवटचा दिवस जास्त महत्त्वाचा आहे. म्हणून आज हे जे दिलेले आहेत कागद, त्यातले बाजूला जे हाताने लिहिलेले श्लोक आहेत ते उद्या वाचूया. गीतेतली ती श्लोकांची त्रिवेणी आहे आणि शेवटी चौथा फार सुंदर श्लोक आहे. हे कागद आज परत करणार आहोत, शेवटच्या दिवशी प्रसाद म्हणून घेऊन जाणार आहोत. आहे त्या ठिकाणी ताट बसूया, शांत. चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे प्रसन्न हास्य, रिलॅक्स, शांत भाव. या क्षणी माझ्या देहात कोणतीही वेदना नाही. या क्षणी माझ्या मनात कोणताही ताण किंवा नकारात्मक विचार नाही. आणि या क्षणी माझ्या जीवनात कोणताही प्रॉब्लेम, समस्या नाही. सांगूया स्वतःला आणि दर क्षणाला सांगत राहूया. बघा कसं आनंदात राहता येतं. या क्षणी शरीरात काही दुखत नाही. डोकं नाही, मान नाही, पाठ नाही, कंबर नाही, सांधे नाहीत, काही नाही. या क्षणी मनात कोणतीही भीती नाही, कोणतीही चिंता नाही, कोणताही ताण नाही आणि कोणताही नकारात्मक विचार नाही. या क्षणी या क्षणी म्हणतोय, धिस मोमेंट इज इम्पॉर्टंट. आणि अवधूत मधला अव म्हणजे अखंड वर्तमान, म्हणजे धिस मोमेंट, धिस ब्रेथ, धिस प्राण म्हणजे दत्त आहे. बस आनंदात श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद से तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. श्वासोच्छ्वास उभा. हातावर हात चोळूया, रब युअर हँड्स. आणि ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया, मसाज युअर फेस. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचे दत्तात्रेय आणि देवी दर्शन घेऊन इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज 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 सर्वांना